नारायण नारायण, आज गडावर पुन्हा एकदा आख्यान होणार आहे. आख्यानाआधी श्री खंडेरायांची भेट घेणे इष्ट ठरेल. त्यांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले होते तेही पूर्ण झाले आहे. ते देखील त्यांना सांगायला हवे. नारायण नारायण, श्री खंडेराय ध्यानमग्न दिसत आहेत. आता काय करावे? त्यांची साधना माझ्यामुळे भंग होऊ नये. मी आता या क्षणी इथून जाणंच इष्ट ठरेल. मुनिवर, काहीच न बोलता निघालात देखील. प्रणाम देवा. देवा, मी आलो तेव्हा आपण ध्यानमग्न होतात. आपल्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून मी निघालो होतो. मुनिवर, आज पुन्हा गडावर तुमचे आख्यान होणार. सारे जण ते आख्यान ऐकायला उत्सुक आहेत. होय देवा, मला देखील या आख्यानाला प्रारंभ करताना अतीव आनंद होतो आहे. कारण आता या पुढील आख्यानात युद्धकथेला प्रारंभ होणार आहे. त्यावेळी अनुभवलेले क्षण पुन्हा एकदा साऱ्यांसमोर सांगण्याची संधी मिळणार आहे. मुनिवर, ह्या पुढील आख्यानाचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. दैत्यांचा सर्वनाश कसा झाला हे ऐकण्यासाठी सर्वजण आतुर आहेतच, पण त्याच बरोबरीने ह्या आख्यानातून म्हाळसा आणि बानूला त्यांच्या आत्मज्ञानाचे संकेत देखील मिळणार आहे. होय देव. मुनिवर, तुमच्यावरील दायित्व आता वाढले आहे. ते मी जाणतो देवा, आणि आपण ज्या विश्वासाने माझ्यावर हे सारे सोपवले आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेनच.